नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात पहिल्यांदा मी सर्वांना एक बेस्ट विशेष देईल, कारण जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग साठी होते ऑलमोस्ट या ठिकाणी 99% विद्यार्थ्यांची सक्सेसफुली फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट या ठिकाणी झाली आहे। आणि या अलॉटमेंट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील या ठिकाणी काही प्रश्न पडले आहेत। ते प्रश्न म्हणजे काय की आता अलॉटमेंट नंतर पुढील प्रोसेस काय आहे, आम्हाला फ्रीज करायचं आहे अथवा बेटरमेंट करायचं आहे, आम्हाला राऊंड 2 राऊंड 3 साठी सुद्धा पार्टिसिपेट राहायचं आहे, आणि सोबतच आम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी 1% विद्यार्थी म्हणेन आपल्याकडे जे नॉट अलॉटेड आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेस काय असणार आहे, असे बरेच प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला कव्हर करणार आहे, जेणेकरून विद्यार्थी पालकांना एक क्लॅरिटी यायला पाहिजे की राऊंड 1 नंतर काय प्रोसेस असणार आहे याबद्दलची। महत्वाची आणखी एक गोष्ट या याच्यामध्ये की आपल्याला राऊंड 1 रिझल्ट लागल्यानंतर की कुठल्या स्टेप्स आहेत ते फॉलो करायचे। तर सर्वप्रथम मी सांगू शकतो की 15 ऑगस्टला आपल्याला कुठली स्टेप किंवा कुठलीच प्रोसेस आपल्याला काही फॉलो करायची आवश्यकता नाहीये। आपली जेही प्रोसेस स्टार्ट होणार आहे हे प्रोसेस आपली 16 तारखेपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे। मग आता 16 तारखेला आपल्याला जेही डिसिजन असेल लाईक दॅट आपल्याला फ्रीज असेल बेटरमेंट असेल ते कशा पद्धतीने करायचे, त्याच्या स्टेप्स काय असतील, रूल्स रेग्युलेशन्स काय असतील याबद्दल आपण उद्याला लाईव्ह सेशन घेणार आहे, त्यामध्ये मी क्लिअर करेन। सोबतच आताही तुम्हाला याबद्दल मी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी कॅप राऊंड 1 ची चॉईस फिलिंग झाली होती, कॅप राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण राऊंड 1 या ठिकाणी फिल केला आहे, आणि राऊंड 1 मध्ये आपण 1 to या ठिकाणी 100 आपल्या चॉईस फिलिंग केले आहेत। आणि या चॉईस फिलिंग मध्ये लक्षात घ्या, या चॉईस फिलिंग मध्ये आपल्याला एक 50 नंबरचं किंवा 55 नंबरचं कॉलेज लागलं आहे। ते कॉलेज आहे आपलं 6207, म्हणजे डी.वाय. पाटील आपल्याला पिंपरी हे कॉलेज आपल्याला लागलं आहे। मग हे कॉलेज लागल्यानंतर विद्यार्थ्याला प्रश्न आहे की मला हे कॉलेज तर हवं आहे, हे कॉलेज मला सेव्ह ठेवायचं आहे, आणि सेव्ह ठेवून मला पुढील राऊंड साठी पार्टिसिपेट करायचं आहे, मग मला कुठल्या ऑप्शनला प्राधान्य द्यावं लागेल। जर आपल्याला अशा पद्धतीने करायचं असेल तर आपण बेटरमेंट या ऑप्शनला आपण ट्राय करू शकता। ठीक आहे, बेटरमेंटचा अर्थ काय आहे? बेटरमेंट म्हणजे मला जे काही सध्या कॉलेज मिळालं आहे किंवा त्या कॉलेजमध्ये एखादी ब्रांच मिळाली आहे अशा या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना ते कॉलेज सेव्ह राहील कधीपर्यंत, जोपर्यंत आपल्याला नवीन एखादं कॉलेज मिळत नाही तोपर्यंत। लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत आपल्याला सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड मध्ये एखादं नवीन अलॉटमेंट मिळत नाहीये तोपर्यंत आपलं हे कॉलेज सेव्ह राहणार आहे। इन केस आपल्याला नवीन अलॉटमेंट मिळाली, लक्षात घ्या, स्टुडंट हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत होतो की आपण आपल्या मार्क अनुसार कॉलेजेसचा विचार करा, मार्क अनुसार या ठिकाणी ब्रांचचा विचार करा। बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा क्रायटेरिया फॉलो केला आणि आपल्या मार्क अनुसारच त्या ब्रांच आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी सिक्वेन्सली या ठिकाणी भरल्यामुळे या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रायोरिटी मध्ये आपण लक्षात घ्या सीएस ब्रांचचं प्राधान्य दिलं होतं। नेक्स्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचं आयटी होतं, बरेच विद्यार्थी एआयडीएस ब्रांच साठी सुद्धा होते, आणि कॉम्प्युटर एआयडीएस या रिलेटेड मध्ये मशीन लर्निंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, अशा मल्टिपल ब्रांचेस या ठिकाणी आपण सिक्वेन्स 70 ते 80 या ठिकाणी आपण डिझाईन केले होते। आणि त्याच्या खाली आपल्या विद्यार्थ्याच्या लिस्टमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, मेकॅनिकल असेल, एक आपण पहिली प्रायोरिटी कॉम्प्युटर ब्रांचला देऊन या ठिकाणी अदर प्रायोरिटी आपण अदर ब्रांचेसला दिली होती। त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्याचं नॉट अलॉटेड याचं प्रमाण या ठिकाणी मी 1%, कारण या ठिकाणी जोपर्यंत मी व्हिडिओ बनवत होतो तोपर्यंत ज्याही विद्यार्थ्याच्या अलॉटमेंट आम्ही चेक केल्या त्यामध्ये फक्त 1% विद्यार्थी नॉट अलाउड होते। त्याचं पण कारण शोधलं असता विद्यार्थ्यांना 77 मार्क्स आहेत अथवा त्याच्यापेक्षा लेस मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांनी फक्त सीएस ब्रांच भरली आहे किंवा सीएस रिलेटेड ब्रांच भरली आहे, त्यामुळे हे विद्यार्थी नॉट अलॉटेड आहेत। दुसरी अजून याच्यामध्ये या विद्यार्थ्यांनी फक्त एक लिमिटेड कॉलेज, म्हणजे काय, आम्हाला या ठिकाणी जिथं जायचंय तेच कॉलेज आम्ही घेणार, इन केस आम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं नाही हरकत नाही, पण आम्हाला लोअर कॉलेजेस नकोय, अशाच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नॉट अलॉटेड स्टेटस आहे। कारण आपण बऱ्याच वेळेस वारंवार सांगून सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतःची जिद्द कंप्लीट केली की आम्हाला सीएसच हवाय, मार्क कुणी पाहिले नाहीत। ज्या विद्यार्थ्यांनी मार्क्स अनुसार या ठिकाणी डिसिजन घेतले, बऱ्यापैकी मी पाहिले 24 मार्क्स असतील, 28 मार्क्स असतील, अशा सुद्धा विद्यार्थ्यांची अलॉटमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झाली।
लक्षात घ्या, अशा सुद्धा विद्यार्थ्यांचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झाले. आणि मी महत्वपूर्वक विद्यार्थ्यांना नेहमी सांगत होतो, सिव्हिल ब्रांच आपण जेवढी या ठिकाणी अवॉइड करताल तेवढे या ठिकाणी बेटर राहील, कारण का प्लेसमेंटचा थोडासा या ठिकाणी इश्यू आहे प्लेसमेंट बाबत जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये विचार केला. पण बाकीच्या ओव्हरऑल जेवढ्या काही ब्रांचेस आहेत ते आपल्याला जर टॉप कॉलेजेसमध्ये मिळत असतील तर आपल्याला या ठिकाणी काही अडचण येणार नाही. याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती. मग आता जो आपला मेन टॉपिक आहे की बेटरमेंट बद्दल. बेटरमेंट केल्यानंतर विद्यार्थ्याला लक्षात घ्यायचंय, बेटरमेंट करण्यासाठी आपल्याला 1,000 रुपये प्रोसेसिंग फीस लागणार आहे. हे प्रोसेसिंग फीस आपल्याला ऑनलाईन माध्यमातून पेड करायची आहे. विद्यार्थ्यांनी तो एससी असेल, एसटी असेल किंवा ओपन कॅटेगरी असेल, सर्वांसाठी 1,000 रुपये फीस हे चार्ज केली जाणार आहे. ते आपल्याला भरून आपण बेटरमेंट ऑप्शनची निवड करू शकतो. बेटरमेंट केल्यानंतर विद्यार्थ्याला सेकंड आणि थर्ड राऊंड साठी पात्र राहता येतं आणि विद्यार्थ्यांना फक्त हे फर्स्ट टाइमच फीस पेड करायचे, सेकंड आणि थर्ड राऊंड साठी हे फीस पेड करायची आवश्यकता नाहीये. बेटरमेंट मध्ये जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण तिन्ही राऊंड मध्ये आपल्याला वर म्हणजे अप्पर साइडला आपण जाऊ शकतो आणि अप्पर साइड मध्ये आपण या ऑप्शनचा विचार करू शकतो. आणि ज्याही वेळेस जसं एक्झाम्पल मध्ये 1 to 100चं मी जसं एक्झाम्पल दिलं आहे, 1 to 100 आपण ऑप्शन भरले आहेत. नंबर आपला जसं 50 नंबरला DY पाटील पिंपरीला लागला आपला. आणि विद्यार्थ्याच्या लिस्टमध्ये लक्षात घ्या, विद्यार्थ्याच्या लिस्टमध्ये पहिल्यांदा CUEP आहे, त्यानंतर आपलं व्हीजीटी ऑप्शन आहे, त्यानंतर आपला PICT ऑप्शन आहे, सॉरी PICT म्हणतो SP कॉलेज आहे, नंतर आपला PICT ऑप्शन आहे. असे जवळपास आपले 35 ऑप्शन एक टॉप कॉलेजेसचे आहेत. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे, सध्या जे काही कॉलेज मिळाले यापेक्षा आपले वरच्या प्रायोरिटीमध्ये कुठले ऑप्शन्स आहेत हे पाहायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला सेकंड राऊंडची फॉर्म फिलिंग करायचे. सेकंड राऊंडची फॉर्म फिलिंग करत असताना जसं आपण फर्स्ट राऊंडला फ्रेश फॉर्म भरला होता तसाच आपल्याला सेकंड राऊंडला सुद्धा फ्रेश फॉर्म भरता येणार आहे. हे रूल्स कोणासाठी होते? जे विद्यार्थी पहिला ऑप्शन सोडून अदर दॅन ऑप्शन्सला लागलेत या विद्यार्थ्यासाठी. बरेच असे विद्यार्थी पाहिले आपल्याकडे जवळपास CUEP ला जोपर्यंत मी डेटा चेक करतो तोपर्यंत मी पाहिले 11 विद्यार्थ्याची अलॉटमेंट ही फक्त CUEP कॉलेजमध्ये आहे. त्यातले 3 विद्यार्थ्याची सध्याच्या स्थितीला CS ब्रांच आहे. बाकीचे या ठिकाणी 4 विद्यार्थी या ठिकाणी मी पाहिलं त्यामध्ये विद्यार्थी रोबोटिक्स साठी आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी सम स्टुडंट्स या ठिकाणी जे आहेत ते ENTC साठी या ठिकाणी 11 विद्यार्थ्याची म्हणजे सध्याला मी व्हिडिओ बनवत असताना म्हणजे जवळपास 11 वाजेच्या सुमारापर्यंत ज्याही विद्यार्थी चेक केले त्यात 11 विद्यार्थी CUEP चे आहेत. PICT आणि VIT चा जर डेटा आपण जर पाहिला, लक्षात घ्या VIT आणि PICT या दोन कॉलेजचा डेटा जर पाहिला तर ऑलमोस्ट आपल्या पुणे ऑफिसातली बरेच मुलं, लक्षात घ्या बरेच मुलं VIT आणि PICT मध्ये ऑलमोस्ट या ठिकाणी सक्सेसफुली प्लेस झालेले आहेत. ज्यांना एक्सपेक्टेड मी सांगितलं पण होतं की तुम्हाला हेच कॉलेजेस मिळतील ते विद्यार्थी ऑलमोस्ट त्या ठिकाणी प्लेस सुद्धा आपल्याला झालेले दिसून येत आहेत. महत्वाची गोष्ट आहे यामध्ये की आता या लिस्टमध्ये जसे हा सिक्वेन्स दिसत आहे तुम्हाला, या सिक्वेन्स अनुसार जर आपण विचार केला असता तर आपण या 50 ऑप्शनला बेटरमेंट करून सेकंड थर्ड राऊंडला थांबणार, हे क्लिअर आहे. पण यामध्ये एखादा विद्यार्थी असा असेल की विद्यार्थ्याला मनासारखं कॉलेज मिळाले, म्हणजे मला या ठिकाणी SPIT कॉलेज पाहिजे होतं आणि SPIT कॉलेज मला सध्याच्या स्थितीला मिळाले, तर मी जर त्या SPIT कॉलेजमध्ये समाधानी असेल, मला VGTI किंवा CUEP ट्राय करायचं नसेल तर त्या केसमध्ये आपण फ्रीज करू शकतो. लक्षात घ्या त्या केसमध्येच आपण फ्रीज करू शकतो. एकदा ऑप्शन आपण फ्रीज केला तर आपल्याला पुढील जे काही सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड आहे याच्यासाठी आपण पार्टिसिपेट करू शकत नाही. लक्षात घ्या बेटरमेंट केल्यानंतर आपण सेकंड थर्ड राऊंड साठी जाऊ शकतो, त्याला काही वेगळं प्रोसेस नाही, फ्रेश फॉर्म भरता येतो, नो प्रॉब्लेम. पण फ्रीज ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पुढील प्रोसेस साठी जाता येत नाही. आणि ज्याही विद्यार्थी सेल्फ फ्रीज करतील, लक्षात घ्या यामध्ये 2 टाईप आहेत. एक आहे टाईप आपला ऑटो फ्रीज, दुसरा आहे आपला सेल्फ फ्रीज. ठीक आहे, हे 2 टाईप आपल्याला असणार आहेत. तर जे विद्यार्थी ऑटो फ्रीज असणार आहेत, ऑटो फ्रीजच्या विद्यार्थ्यांना पण 16 तारखेपासून 19 तारखेपर्यंत कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. हे कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे. इन केस आपण 16 ते 19 मध्ये आपण जर कॉलेजला जाऊन ऍडमिशन नाही घेतलं तर आपण सेकंड आणि थर्ड राऊंड मधून सुद्धा बाहेर जाणार आहेत, आपला विचारच केला जाणार नाहीये. त्यामुळं ज्या विद्यार्थ्याचा ऑप्शन ऑटो फ्रीज झालाय, ऑटो फ्रीज म्हणजे काय, आपण बरेच ऑप्शन भरले पण आपला नंबर पहिल्याच ऑप्शनला लागला आहे तर बाय डिफॉल्ट आपला ऑटो फ्रीज होऊन जाईल.
पहिला ऑप्शन सोडून जर आपण ऑदर कुठल्या जरी नंबरला लागला असेल तर आपल्याला या ठिकाणी जर इच्छा असेल ते ऑप्शनच घ्यायचे असेल तर आपण त्या ठिकाणी सेल्फ फ्रीज करू शकतात. या दोन्ही फ्रीज मध्ये ऑटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज मध्ये जर आपण कन्फर्म केलं तर आपल्याला 16 तारीख ते 19 तारखेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स, कॉलेजची फीस, एक प्रकारे आपली ऍडमिशन प्रोसेस आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. इन केस आपल्याला असं वाटत असेल मला पुढील राऊंड साठी जायचंय तर आपलं बेटरमेंट असावं आणि पहिलं ऑप्शन सोडून अदर ऑप्शनला आपला नंबर लागायला असावा तरच आपण बेटरमेंट साठी जाऊ शकतो. यामध्ये बरेच असे विद्यार्थी पाहिले आहेत की त्याच्यामध्ये माझ्याकडे पाहायच्या माहिती अनुसार पहिले हे 3 विद्यार्थी हे ऑटो फ्रीज झाले आहेत आपले. तर या विद्यार्थ्याची ऑलरेडी IIT मध्ये सुद्धा या ठिकाणी अलॉटमेंट झाली होती. जस्ट या विद्यार्थ्याने एक डेमो लेवलला फॉर्म भरला होता. त्यामुळं या विद्यार्थ्याचं या ठिकाणी 3 राऊंड साठी विचार केला जाऊ शकतो कदाचित, जरी मुलांनी बेटरमेंट करून या मुलांनी जर रिपोर्टिंग नाही केली तर रिपोर्टिंग नाही केली तर सीट आपली खुल्ली होणार आहे डेफिनेटली. नाही केली तर या विद्यार्थ्यांचं पुढील प्रोसेस मधनं सुद्धा नाव बाहेर जाणार आहे. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असणार आहे. बाकीचे जे विद्यार्थी सेकंड थर्ड ऑप्शन्सला लागलेत असे विद्यार्थी पुढील राऊंड साठी जे काही आपलं शिल्लक आहे CUP CS मध्ये याची सुद्धा अलॉटमेंट या ठिकाणी मिळू शकतात. तर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अलॉटमेंट ज्या विद्यार्थ्यांना झाल्या त्यांना बेटरमेंट करायचं आहे. बेटरमेंट करून आपण पुढील राऊंड साठी थांबायचं आहे. पुढील राऊंड साठी थांबत असताना आपल्याला या ठिकाणी पाहिलं असता आपल्याला सेकंड अँड थर्ड राऊंड साठी इलिजिबल राहता येतं आणि फ्रेश फॉर्म फिलिंग करता येते. नेक्स्ट आहे आपल्याला या ठिकाणी फ्रीज कोणाला करायचंय की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मनासारखं कॉलेज मिळालं आहे आणि आपण समाधानी आहोत, पुढील प्रोसेस करायची आवश्यकता नाही असे विद्यार्थी फ्रीज करू शकतात. आणि या ठिकाणी ऑटो फ्रीज कोणाचा आहे ज्या विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म मधला पहिलाच ऑप्शन लागला. लक्षात घ्या स्टुडंट हेल्पलाईन सेंटरच्या प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त CUP हा पहिला ऑप्शन आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना दरवर्षी अडचणी आलेला पाहतो आपण. काही वेळेस कुठेतरी विद्यार्थी मिसगाईड पण केले जातात. त्यामुळे असा प्रकार आपल्या इथं कधीच केला जात नाही. त्यामुळे फर्स्ट ऑप्शनचा जर असेल तर आपलं ऑटो फ्रीज आहे, आपल्याला तिथं जाऊन घ्यावंच लागेल. महत्वाची दुसरी गोष्ट आहे नॉट अलाउटेड. नॉट अलाउटेड जे कॅन्डिडेट्स आहेत अशा कॅन्डिडेटला या ठिकाणी वेट करायचा आहे सेकंड राऊंडचा. लक्षात घ्या हे इंजिनिअरिंग प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये घाबरून जायची काही आवश्यकता नाहीये. बऱ्यापैकी खूप ज्या सीट्स असतात त्यामुळे विद्यार्थ्याची अलॉटमेंट तर 100% होणारच आहे. पण आपल्याला आपल्या मार्कानुसार आपण कुठली ब्रांच घ्यायची याचा सुद्धा विचार करणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. तर या अनुषंगाने या व्हिडिओ मी थांबवतो. विद्यार्थी पालकांना जर काही क्वेश्चन असतील, अडचणी असतील तर कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सोन ऍज पॉसिबल आपण लवकरात लवकर उद्या लाईव्ह सेशन घेऊ की जेणेकरून या लाईव्ह सेशन मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व डाऊट्स मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.